अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज अजित पवार छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघाचा आढावा घेणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण सध्या चांदोरी चौफुलीवर आहोत आणि या ठिकाणी देखील अजितदादांच्या भव्य अशा स्वागताची तयारी जी आहे ती बघायला मिळते आहे। या चौफुलीवर व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच याच ठिकाणी ज्यावेळेस अजितदादा येतील त्यावेळेला JCBच्या सहाय्याने त्यांचं फुलं उधळून स्वागत करण्याची तयारी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आपण बघू शकतोय की JCB जो आहे तो या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 4 ते 5 JCB एका लाईनीत असतील आणि या JCBच्या माध्यमातून फुलं उधळून अजितदादांचं स्वागत केलं जाणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कशी जोरदार तयारी जी आहे ती दादांच्या एकूणच या संपूर्ण जनसंवाद यात्रेची सध्या सुरू आहे। संपूर्ण मार्गावर या ठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहेत, JCB या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि व्यासपीठ देखील उभारण्यात आलेले आहे। त्यामुळे आजचा दुसरा दिवस आहे जनसन्मान यात्रेचा। नाशिकमध्ये अजितदादा आज आहेत, छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये येवल्यात अजितदादांचं आज भव्य असं स्वागत करण्याची तयारी सध्या सुरू करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।